नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. प्रेमात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून घडवून आणला. चाकण MIDC भागात खून करून प्रियकर पुन्हा सैन्य दलात नोकरीवर रुजू झाला, तर पत्नीने पतीच्या मृत्यूवर खोटा शोक केला. पण हा सगळा नाटकी प्रकार फार दिवस चालला नाही. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने पत्नी, तिचा प्रियकर आणि एका साथीदाराला अटक करत गुन्ह्याची उकल केली. राहुल सुदाम गाडेकर, वय 36, राहणार नरे आंबेगाव, पुणे, असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर, वय 30, तिचा प्रियकर सुरेश मोठाभाऊ पाटोळे, राहणार देहुगाव, पुणे, आणि त्याचा मित्र रोहिदास नामदेव सोनवणे, वय 32, राहणार चिंचपूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर यांना अटक केली आहे. 23 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 वाजता चिंबळी बर्गे वस्ती ते कुरुळी रोडवर राहुल गाडेकर या व्यक्तीच्या डोक्यात हातोड्याने मारून त्याचा खून केल्याची घटना घडली. राहुल गाडेकर हे चाकण MIDC मधील फोक्स वॅगन कंपनीत रात्रपाळी ड्युटीसाठी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आळंदी पोलीस करत होते. पोलिसांनी फोक्स वॅगन कंपनी, MIDC चाकण आणि नरे आंबेगाव येथे राहत असलेल्या घराजवळील CCTV फुटेजची पाहणी केली. त्याचबरोबर राहुल यांची पत्नी सुप्रिया हिच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यात तिच्यावर संशय बळावल्याने तिला ताब्यात घेण्यात आले. सुप्रिया ही नरे आंबेगाव येथील नवले हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. कोरोना काळात तिने निमगाव पागा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथे लॅब सुरू केली. लॅबचा व्यवसाय करत असताना तिची ओळख सुरेश पाटोळे याच्यासोबत झाली. सुरेश हा सैन्य दलात नोकरी करत होता. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यावरून राहुल आणि सुप्रिया यांच्यात वाद होऊ लागले. प्रेमात अडथळा ठरत असल्याने सुप्रिया आणि सुरेश यांनी राहुलचा काटा काढण्याचे ठरवले. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या राहुलचा काटा काढण्याचे ठरले. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये सुरेश सुट्टीवर आला. त्याला राहुलचा खून करण्यासाठी एका साथीदाराची गरज होती. त्यामुळे त्याने त्याच्या आते बहिणीच्या गावी चिंचपूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथे जाऊन त्याचा मित्र रोहिदास सोनवणे याला सोबत घेतले. दोघांनी तिथेच बाजारातून 2 लोखंडी हातोडे घेऊन ठेवले आणि दोघेही आता योग्य वेळेची वाट पाहू लागले. योग्य वेळ कोणती हे त्यांना आरोपी सुप्रिया सांगणार होती. राहुल गाडेकर यांनी स्वतःचा 1 कोटी रुपयांचा विमा काढला होता. त्यांच्या मृत्यूनंतर सुप्रियाला हे पैसे मिळणार होते. त्या पैशातून ती काही रक्कम आपला प्रियकर सुरेश पाटोळे आणि रोहिदास सोनवणे यांना देणार होते. पहिल्या प्रयत्नात राहुल बचावले. 10 फेब्रुवारी 2024 रोजी राहुल त्यांच्या गावी अकोले, जिल्हा अहमदनगर येथे पत्नीकडे गेले होते. तिथून ते कंपनीत कामासाठी कारमधून येत होते. राहुल घरातून निघताच सुप्रियाने सुरेशला फोन करून माहिती दिली. सुरेश आणि रोहिदास दोघेजण दुचाकीवरून निघाले. पुणे नाशिक महामार्गावर घारगाव येथे दोघांनी राहुल यांना गाठले. तिथे त्यांच्या कारच्या काचा हातोडीने फोडून त्यांच्यावर खुनी हल्ला केला. मात्र दैव बलवत्तर म्हणून राहुल पहिल्या प्रयत्नात बचावले. आपल्यावर कोणी आणि का हल्ला केला असा प्रश्न त्यांच्या मनात होता. याबाबत त्यांनी घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पुन्हा कट रचला. आपल्यावर हल्ला झाल्याने राहुल पुरते घाबरले. ते काही दिवस घरीच थांबले. मात्र सुप्रियाने राहुल यांना पुन्हा कामावर जाण्यासाठी तगादा लावला. त्यावरून दोघांमध्ये भांडणे झाले. त्यामुळे राहुल यांनी वैतागून आठवडाभर कंपनीत रात्रपाळी देण्याबाबत विनंती केली. तसेच कार आणि इतर कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने ते नरे आंबेगाव येथे न राहता मामाच्या घरी बर्गे वस्ती, चिंबळी, तालुका खेड येथे राहत होते. तिथून कामावर ये-जा करत असताना रस्त्यात अडवून त्यांना ठार मारण्याचा आरोपींनी पुन्हा कट रचला. त्यानुसार 23 फेब्रुवारी रोजी रात्री राहुल दुचाकीवरून कामावर जात असताना त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा आरोपींनी खून केला. खून केल्यानंतर रोहिदास त्यांच्या गावी गेला. सुरेश हा सुरुवातीला दिल्ली येथे ड्युटीवर गेला. तिथून तो हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी हजर झाला. मात्र हे बिंग फुटल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने सुरेश पाटोळे याला हैदराबाद येथून तर त्याचा साथीदार रोहिदास सोनवणे याला त्याच्या घराजवळून ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सन 2012 मध्ये आळंदीजवळील सोळू, तालुका खेड येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत भावावर कुऱ्हाडीने डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सख्ख्या भावाला 8 वर्षे सश्रम कारावास व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा व त्याच्या पत्नीस 1 वर्षे साध्या कारावासाची शिक्षा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश AS सय्यद यांनी ठोठावली आहे. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोळू गावातील ठाकूर वस्तीमध्ये 3 एप्रिल 2012 साली सुनील सदाशिव ठाकूर आणि पांडुरंग सदाशिव ठाकूर यांच्यात इलेक्ट्रिक मोटर आणि पाण्याच्या पाईपलाईनमध्ये असलेल्या हिश्श्यावरून वाद झाला होता. पांडुरंग सदाशिव ठाकूर याने त्याच्यासोबत आणलेल्या कुऱ्हाडीनं त्याचा लहान भाऊ सुनील सदाशिव ठाकूर याच्या डोक्यामध्ये वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
आळंदी पोलिसांत आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात मुख्य न्यायाधीश A.S. सय्यद यांच्या पुढे सुरू होता। त्याचा निकाल आज दिनांक 15 मार्च 2024 रोजी त्यांनी दिला आहे। तिप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून 17.5 लाखांची रोकड घेऊन 60,000च्या बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याचा प्रकार पुणे नाशिक महामार्गावर जैदवाडी तालुका खेड या ठिकाणी दिनांक 14 मार्च 2024 रोजी घडला आहे। खेड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत एकनाथ दौलत गलांडे वय वर्ष 54 राहणार नामदेवनगर वडगाव शेरी पुणे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अक्षय गायकवाड राहणार नाशिक पेठ असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। नाशिक प्रेसमधून येणारा डबल सिरियलचा पैसा खरा असतो, तुम्ही गुंतवणूक करा तुम्हाला डबल पैसे करून देतो असे आमिष दाखवून विश्वास संपादन केला। फिर्यादी गलांडे यांनी पैशाची जुळवाजुळव करून पुणे नाशिक महामार्गावर जैदवाडी या ठिकाणी आरोपीने गलांडे यांच्याकडून 70,50,000 रुपये ताब्यात घेऊन 60,000च्या बनावट नोटांची बॅग दिली व नाशिकच्या बाजूने 4 चाकीतून पोबारा केला। गलांडे यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यांना बनावट नोटा आढळून आल्या। गायकवाड याला गलांडे यांनी फोन केला असता नंबर बंद लागला। खेड पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे। खेड तालुक्यात ठिकठिकाणी पोलिसांनी दारूभट्ट्या रडारवर घेतल्या आहेत, मात्र सातत्याने कारवाई करून देखील त्याच भागात दारूभट्ट्या पुन्हा सुरू होत आहेत। त्यामुळे आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा त्याच ठिकाणी पोलिसांना कारवाया कराव्या लागत आहेत। चाकण पोलिसांनी वाकीखुर्द या ठिकाणी एका दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली। त्यात पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन आणि तयार दारू असा एकूण 10,50,000चा मुद्देमाल नष्ट केला। आदित्य रघु कुंभार वय वर्ष 19 राहणार चाकण, अजय रघु कुंभार वय वर्ष 25 राहणार चाकण यांच्या विरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। खेड तालुक्यातील मरकळ या ठिकाणी एका दारूभट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला। पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून गेला। ही कारवाई गुरुवारी दिनांक 14 रोजी मध्यरात्री करण्यात आली। राजू छोटेलाल पटेल वय वर्ष 41 राहणार डोडोळगाव तालुका हवेली असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। खेड तालुक्यातील बिबी गावची 20 उमऱ्याची रोडे वस्ती अजूनही विजयाभावी अंधारात होती। नवयुवकांच्या प्रयत्नामुळे वर्षानुवर्षे अंधारात असलेल्या वस्तीत प्रथमच वीज पोहोचली। वस्तीचा परिसर विजेच्या उजेडात उजळून निघाला आणि वस्तीवरील रहिवाशांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली। गावाला विजेसाठी प्रयत्न करणाऱ्या या देवदूताचे नाव आहे जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य रवींद्र गायकवाड। रोडे वस्तीमध्ये प्रथमच वीज पोहोचली। रोडे वस्तीमधील रहिवाशांना वीज आल्याबद्दल इतका आनंद झाला की त्यांनी चक्क दिवाळी साजरी केली आहे। होण्यासाठी समस्त ग्रामस्थ गुंडाळवाडी आणि आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। या प्रलंबित प्रश्नासाठी उपसरपंच दीपक कालेकर असतील, सागर भाऊ बोरा आमच्या कपाळाचं भाषण सुटल्यापासून आम्हाला लाईट नव्हती, त्यामुळे आता लाईट आलेली आहे। वाघाचे व याचे सगळ्याचे आमची इकडे राहण्यात राहते आम्ही वस्ती अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र पादुका परिक्रमांतर्गत श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे शुक्रवारी दिनांक 15 मार्च रोजी कडूस गावातील शांताराम सोनार आणि सचिन सोनार यांच्या घरी आगमन झाले। कडूस ग्रामस्थांनी पादुका पालखीची वाजत गाजत शोभायात्रा काढली होती। राजगुरुनगर नगर परिषद कर्मचारी यांचा भविष्य निर्वाह निधी सुरू करून व पगारामध्ये वाढ करून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता केल्याबद्दल नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्रीकांत लाडगे आणि अधिकारी बालाजी माने यांचा श्रमिक संघटना कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला। गरीब कुटुंबातील अपंग व्यक्तीला मदत म्हणून एका दानशूर व्यक्तीने एक व्हीलचेअर राजगुरुनगरमधील माऊली सेवा प्रतिष्ठानकडे जमा केली होती। ती व्हीलचेअर खेड तालुक्यातील श्री संत सटवाजी बाबा श्री क्षेत्र गुळाणी येथील साईराज बाळू ढेरंगे या अपंग व्यक्तीस प्रदान करण्यात आली। आदर्श गाव वेताळे गावच्या ॲडव्होकेट स्मिता प्रमोद शिंदे यांच्यासह खेड न्यायालयातील ॲडव्होकेट संदीप घुले, कहू गावचे माजी सरपंच ॲडव्होकेट संतोष दाते यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती झाली आहे। निघोजे येथील शेतकरी कुटुंबातील युवक महेश दिगंबर येळवंडे यांची ग्राम महसूल अधिकारी तलाठी या पदावर निवड झाली आहे। निघोजे गावचे रहिवासी दिगंबर येळवंडे यांचा मुलगा महेश दिगंबर येळवंडे यांनी जे तलाठी पदासाठी परीक्षा दिली आणि त्यात तो मला वाटतंय काहीतरी 28-29 मुलांमध्ये म्हणजे आलेली कॅटेगरी त्याच्यातून तो 4-5व्या क्रमांकावरती आलाय आणि आपल्या एक सर्वसामान्य कुटुंबातला तसेच शेतकरी आणि ओपन कॅटेगरीमधून
चाकण परिसरातील लोकसंख्येच्या वाढत्या लोंढ्यामुळे चाकण ग्रामीण रुग्णालयावरील ताण वाढतो आहे. दररोज या ठिकाणी 400 रुग्ण बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी येत असल्याचे आकडे समोर आले आहेत. प्रत्येक महिन्याला त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सुरू झाल्यानंतर अधिकचे डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर हा ताण कमी होणार आहे. चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांनी याबाबत काय सांगितलंय पाहूया. साधारणपणे आपल्याकडे ग्रामीण रुग्णालय चाकण येथे 300 ते 350 दिवसाची ओपीडी होती. त्याला कारण असं आहे की औद्योगिकरण झाल्यामुळं बाहेरचा बराचसा मजूर वर्ग, अधिकारी वर्ग कामाला असल्यामुळं तो पॉप्युलेशन दिसत नाही आहे. चाकणचं जे सरकारी दप्तरी आहे पॉप्युलेशन स्थानिक तेवढंच पॉप्युलेशन दिसतं आणि त्या हिशोबानेच हे आहे आपलं ग्रामीण रुग्णालयाची व्यवस्था. आता उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे तेव्हा बऱ्यापैकी स्टाफ येईल, 10-12 डॉक्टर्स येतील, प्रत्येक स्पेशालिटीचे डॉक्टर असतील. तेव्हा जो ग्रामीण रुग्णालयावरती ताण येतो 250-300 ओपीडीचा तो कमी होण्यास मदत होईल. उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर प्रत्येक स्पेशालिटीचे एक तज्ज्ञ आपल्याकडे उपलब्ध होतील. 10 ते 15 डॉक्टरांचं स्टाफ होईल आपल्याकडे. त्याच्यामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ असतील, मूलतज्ज्ञ असतील, स्त्रीरोग तज्ज्ञ असतील, जनरल फिजिशियन असतील, सर्जन असतील, डोळ्याचे डॉक्टर असतील, यांची उपलब्धता होईल आणि त्या सुविधा आपल्याला देण्यास कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, उपबाजार चाकण, महात्मा ज्योतिबा फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी हमाल मापाडी पंचायत कार्यालयाचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी बाजार समितीचे सभापती कैलास लिंबोरे यांच्यासह संचालक उपस्थित होते. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन 2021-22चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव तुकाराम बुट्टे यांना मुंबईत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कोहिंडे बुद्रुक येथील बैलगाडा शर्यतीच्या दुसऱ्या दिवशी कडूस गावचे चेअरमन पंडित लक्ष्मण मोडफे, शुभम धनंजय खळदकर, मैत्री ग्रुप बैलगाडा संघटना, नवनाथ ज्ञानोबा लोखंडे यांच्या जुगलबंदीचा गाडा हा घाटाचा राजा या किताबाचा मानकरी ठरला.